धन्यवाद बाबा. सुदामा इथे पावन झालेला आहे. आयुष्यात जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल, हरलात तर मार्गदर्शन कराल. मार्गदर्शन ऐकायचं तर राणेसाहेबांचं. राणेसाहेब. सन्माननीय बाबा परब यांनी बाबा परब मित्रमंडळाने आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धा चालू आहेत. या स्पर्धांसाठी उपस्थित असलेले सन्माननीय दत्ताजी सामंत, सन्माननीय अशोक सावंत, मंदार खेनी व अन्य मान्यवर, उपस्थित सर्व खेळाडू, त्याचप्रमाणे क्रिकेट प्रेमी सर्व नागरिक बंधू भगिनींनो आणि मित्र, मी सहज म्हणून मालवणला आलो. बोले एक फेरफटका मारूया म्हणून आलेलो होतो. आणि अशा वेळेला बाबा परब आले, म्हणाले क्रिकेट स्पर्धा चालू आहेत, तुम्ही जरा भेट द्या. खरं म्हणजे मी एवढा थकलो होतो तर माझ्या मनामध्ये नव्हतं, पण क्रिकेट सामने आणि तेही बाबा परबाने आयोजित केले, याला नाही म्हणू नये म्हणून माझे पाय या क्रिकेट स्पर्धेकडे मला ओढून आणलेले आहेत. आम्हाला खरं म्हणजे तर मी क्रिकेट वेडा आहे, मी स्वतः क्रिकेट प्लेअरही होतो, त्यामुळे क्रिकेटबद्दल मला मनात नितांत आदर आहे. बाबा परब यांना मी यांचे आभार मानीन. मालवणकरांना विरंगुळा घालवण्यासाठी, मनोरंजनासाठी, चांगल्या प्लेयरांचं क्रिकेट पाहण्यासाठी तुम्ही या स्पर्धा आयोजित केल्या. अतिशय चांगली गोष्ट केली, त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो आणि भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छाही देतो. इथे विविध विभागातून, विविध राज्यातून म्हणा, राज्याच्या विविध भागातून क्रिकेट प्लेयर आले आहेत, मालवणमध्ये आलेले आहेत. मालवण पाहून किंवा मालवणचा निसर्ग पाहून किंवा मालवणचं जेवण पाहून नक्कीच ते खुश झाले असतील असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून ही मॅच सुरू आहे. माझ्या भाषणापेक्षा प्रेक्षकांचं लक्ष या क्रिकेट मॅचकडे लागलेलं होतं. आत्ताच जो खेळाडू आऊट झाला त्याने अतिशय उत्तम बॅटिंग केली, अतिशय चांगला सिक्सर मारला, त्याचंही मी अभिनंदन करतो आणि भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. परत एकदा बाबा परब मित्रमंडळ आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या, उत्तमरित्या या स्पर्धा चालू आहेत. त्यांना परत एकदा शुभेच्छा आणि आभार मानून मला इथे बोलून मान सन्मान आदर केला त्याबद्दल त्यांच्या मी अतिशय ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. उमेश, सामना सुरू करें. ओव्हर टू बादल. तत्पूर्वी या स्पर्धेच्या निमित्ताने राणेसाहेब व्यासपीठावरती उपस्थित राहिले, आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल बाबा परब मित्रमंडळ, मालवण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने मी राणेसाहेब यांचे शतशः आभार व्यक्त करतो. परत एकदा सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा मालवणी केंद्रावरसून. आणि दादांचे खूप आभार असत. दादा वेळात वेळ काढून तुम्ही आलात, तुमचे लाख लाख आभार असत सगळ्या मालवणवासियांकडसून, सगळ्या सिंधुदुर्ग जिल्हावासियांकडसून. हायवेच्या दिशेने जर कधी गेलात, NH17 NH66 होताना तुम्ही बघतात, चौपदरीकरण होताना बघतात. आणि ह्या चौपदरीकरण ज्यांच्या कारकिर्दीत ह्या चौपदरीकरणाचा आरेखन झाला ते आपले लाडके दादा. कधी ना कधी सिंधुदुर्गाच्या विमानतळावरसून तुम्ही प्रवास करतालात, हवाई सुंदरी बघतालात, आकाशातली हवा आपल्या हृदयात भरून घेतालात, आकाश आपल्या कवेत घेतालात, तेव्हा आठवण असांदे ह्या विमानतळाचा स्वप्न